दरम्यान राज्यभरामध्ये पैसे वाटप होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर स्वाभाविकरित्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शब्दबाण सुटलेच। रात्रीकडे कैलासनगर भागामध्ये प्रचंड प्रमाणात पैसा वाटप केला आणि शिवसैनिकांनी वाटणाऱ्याला चोपलं। जाहीररित्या सांगतो, शिवसैनिकांनी पैसे वाटणाऱ्याला चोपलं। पोलिसांना गुन्हा दाखल करायचा तर ते करू शकतात, बरोबर। कोण शिवसैनिक होते ते मी सांगतो, परंतु ते पैसे वाटप करणाऱ्यांना चोपलं शिवसैनिकांनी। काही लोक भाजपचे होते ते पळून गेले तिथून, परंतु शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने खूप विकास कामं केले, राज्यात केले, देशात केले, म्हणून त्यांना पैसे वाटावे लागतात असं मला वाटतं। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अशा पद्धतीनं पैसे वाटपाचे मोठे प्रकार इथं चालू आहे। विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी भाजपवर केलेला आरोप चुकीचा आहे। कुठं त्यांनी पैसे वाटप असताना कोणी जर पकडला असेल तर त्याची रीतसर कंप्लेन करावी, पण भाजपनं पैसे वाटले हे म्हणणं चुकीचं आहे। आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम बघावं, आम्ही आमच्या पक्षाचं काम बघतो आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारींना पैसे वाटायची गरज नाही आहे। आम्ही जे मतदान जे मागतो ते आमच्या कामातून मागतो, पैशाची गरज आम्हाला पडणार नाही आहे आणि आम्ही निवडून येणार।